प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 डिसेंबरचा रिव्ह्यू ऐकत आहात तुम्ही. काल आपण पाहिलं होतं एपिसोडच्या शेवटी प्रतापराव विचारतात, हिने लग्नात काय गोंधळ घातला अगं कल्पना? कल्पनाताई म्हणतात, अहो विचारू नका. प्रतापराव म्हणतात, काय केलं काय पण हिने? आता सायली म्हणते, बाबा काय सांगावं, एक गोष्ट नव्हती, रोज काही ना काही नवीन करत होती ही. आता सायलीने जे सांगितलंय ते आपल्याला पुन्हा एकदा थोडंसं व्हिज्युअलाइज करून दिलंय. म्हणजे काय काय गोंधळ घातला प्रियाने लग्नामध्ये तो. प्रेक्षकांनो, आज मैपतने नागराज आणि प्रियाला असल्या धमक्या दिल्याय. आज अर्धा एपिसोड मैपतवरच आहे, त्यामुळे आजचा हा एपिसोड रिव्ह्यू नक्की ऐका. तर आता सायलीने जे जे सांगितलं ते नुसतं तिचे ओठ हलताना दाखवले आणि प्रियाने केलेले जे जे कांड आहेत लग्नात ते आपल्याला पुन्हा एकदा थोडे थोडे दाखवले. सगळं सायलीने सांगितल्यावर कल्पनाताई म्हणतात, लग्न झाल्यावर कुठे गायब झाली कोणास ठाऊक, आत्ता दिसते इथे. मग प्रतापराव डोक्याला हात मारतात. पण अर्जुन म्हणतो, एवढं सगळं झालं तरी रुद्रचं लग्न मात्र चांगलं झालं बरं. बरं चल, अगं सायली आता निघतो मी आणि ऑफिसला पोहोचल्यावर तुला फोन करतो. एक काम करतेस का, तू ऑफिसला ये, मग निघूयात आपण दोघं. चल बाय. अर्जुन स्माइल करून सायलीला असं बोलतो तेव्हा प्रतापराव म्हणतात, वा भांडण संपलं आणि चेहऱ्यावर हसू आलं बघा. अर्जुन आता निघालाय ऑफिससाठी. अस्मिता म्हणते, मग अर्जुन गेल्यावर मी ना जरा वेळ पडते. अस्मिताचा मूड सचिनमुळे ठीक नाहीये. सायली विचार करते मनात, हे ऑफिसला गेल्यावर मला फोन करतील म्हणाले, तेव्हा अस्मिताताईने ऐकून चिडवलं पण नाही मला. म्हणजे नक्कीच अस्मिताताई खूप अस्वस्थ आहेत. तर प्रेक्षकांनो, आता बघा इथे मैपत असा कैद करून ठेवलेला आहे नागराजने. नागराज प्रिया आळीपाळीने त्याच्यावर लक्ष देत आहे. नागराज म्हणत असतो आता मैपतला जवळ जाऊन, ए बाबा ए मैपत, हे बघ, हे असं काही मला करायचं नव्हतं रे. अरे माझ्या समोर असंच परिस्थिती आली त्यामुळे. नागराजला पुढे बोलूच देत नाही मैपत आणि म्हणतो, तोंड बंद ठेवायचं नागराज शेठ, तोंड बंद ठेवायचं. सिंहाला बांधून ठेवलं म्हणजे त्याच्या नखाची धार गेली असं समजायचं नाही का तेच नागराज शेठ. चिचुंद्री आणि बेडूक त्याच्या शेपटीला पण नाही हात लावू शकत. नागराज म्हणतो, ए बाबा, अरे तुझा राग समजतोय, मला पूर्णपणे समजतोय. माझ्याकडे दुसरा पर्याय होता का मैपत? अरे तू अर्जुनला नाही तर पोलिसांना काही सांगितलं असतं माझ्याविषयी तर. अरे 25 वर्षाची मेहनत होती रे माझी मैपत, 25 वर्ष. अरे मेहनत वाया गेली असती ना माझी. मैपत मध्येच ओरडतो आणि म्हणतो, ओ नागराज शेठ, त्यातली 24 वर्ष भक्कमपणे उभा होता हा मैपत तुमच्या पाठीशी. हे विसरले का तुम्ही नागराज शेठ? 6 महिन्यापासून तुमच्या भावाला टपकवण्याचं प्लॅनिंग करत होतो आपण नागराज शेठ. तेव्हा काय बोलले तुम्ही मला? माझा भाऊ एकदा का टपकला, त्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली रे झाली की तुला मी मालामाल करेल मैपत. काय झालं नागराज शेठ? इतक्या वर्षात काय झालं? तुमच्या हातात फक्त भिकेची कटोरी आली ना? आणि बांधलं कोणाला तुम्ही? मला. अरे पोलीस लागले कोणाच्या मागे? माझ्या. मैपत खूप चिडून बोलत असतो नागराजला. नागराज आता म्हणतो, अरे यार मैपत, मला सगळं कळतंय रे. उठून उभा आहे बरं का, असं तगमग तगमग करतो आणि मग पुन्हा एक खुर्ची घेतो का काहीतरी ते घेतो बसायला आणि त्याला म्हणतो, अय मैपत, मैपत माझ्याकडे बघ, प्लीज माझ्याकडे बघ, हे बघ कळतंय मला, मला सगळं कळतंय. तू जे बोलतोयस ना मैपत, ते सगळं कळतंय रे. अरे या सगळ्यातून आपण मार्ग काढूयात. मैपत म्हणतो, आता मी नसतो मार्ग काढत नागराज शेठ. आता तुम्ही दुश्मनी घेतलीये माझ्यासोबत, आता मी ती शेवटपर्यंत निभवणार. माझं नरड जर फासावर अडकलं तर तुमचं नरड पण मी सोडत नसतो नागराज शेठ. नागराज आता मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, हा हेच हेच ते मैपत, याच्यामुळेच मी हे सगळं केलं बरं का. मैपत, मला माहित होतं तू असंच करशील, म्हणून तर मी तुला इथे किडनॅप करून ठेवलंय ना. आता मैपत चिडून म्हणतो, मग नागराज शेठ, तुम्हाला जे करायचंय ना ते करा तुम्ही. एकट्याने सगळं करायचं नागराज शेठ, कळलं का? तुमचा तो भाऊ रविराज किल्लेदार तुम्हाला पकडणार नाही असं बघा. कदाचित तुम्हाला त्यात यश येईल बरं. अर्जुन सायली तुम्हाला पकडणार नाही असं बघा, त्यात पण कदाचित तुम्हाला यश येईल. हा मैपत शिखरे तुम्हाला पकडणार नाही, यातही कदाचित तुम्हाला यश येणार नाही. कदाचित नाही, मैपत शिखरे तुम्हाला पकडल्यावर तुम्हाला यश येणार नाही नागराज शेठ. 113% तुम्हाला यश येणार नाही. मैपतने डायरेक्ट धमकी दिली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता मैपत जेव्हा असं बोलतोय नागराजला, तेव्हा नागराज त्याच्याकडे थोड्या वेळ बघतो, काही सेकंड, आणि म्हणतो, मैपत तुला कळत का नाहीये? अरे ही भांडायची वेळ नाहीये, अजिबात भांडायचं नाहीये मैपत. आपण दोघांनी, आपण जर दोघं भांडत बसलो ना तर तर मग मग अवघड होईल रे सगळं मैपत. अरे एकमेकांचे हात धरून राहायला पाहिजे आपण, कळलं का तुला? ए मैपत, आपण दोघं बुडू बरं.
आता या नागराजने मैपतचा हात धरलाय बरं का प्रेक्षकांनो. मैपतच्या खूप जवळ गेलाय तो. मैपत आता नागराजच्या डोळ्यात डोळे घालून बघतोय आणि म्हणतोय, धरले असते नागराज शेठ, तुमचे हात धरले असते मी, पण माझे हातपाय कोणी बांधले? कोणी बांधले? कुणी बरं बांधले? अरे तुम्हीच तर बांधले ना नागराज शेठ. हात पण बांधले राव, पाय पण बांधले. सोडा, सोडा ना मला. नागराज शेठ सोडा माझे हातपाय. पण हिम्मत कुठे होते नागराजची हातपाय सोडायची. नागराज शेठ, आपण दोघं 113% दोघं पण बुडू बरं. आता असं जेव्हा मैपत बोलतो तेव्हा नागराजला खूप भीती वाटते बरं का प्रेक्षकांनो. पण नागराजने आता हे जे काही केलंय ते सगळं त्याच्यावर उलटणार आहे असं दिसत तर नाहीये मला. कारण ऑब्व्हियसली या प्रत्येकाचा स्वार्थ आहे. प्रियाचा स्वार्थ आहे, मैपतचा स्वार्थ आहे. यांच्या स्वार्थासाठी हे तिघे नक्की एकत्र येतील असा एक अंदाज आहे बरं का माझा. बघूयात आपला अंदाज कितपत खरा निघतोय. अर्जुन आता रविराजांच्या घरी आलाय आणि रविराजांना सांगतो सगळं. बाबूला सुपारी दिली होती कोणीतरी. आता रविराज म्हणतात, बापरे बाबू जिवंत आहे. आता अर्जुन झालेलं सगळं सांगतो. आम्ही पकडलं त्याला, आम्ही बोललो त्याच्याशी. तेवढ्या प्रतिमा त्या घारगे घेऊन येतात आणि म्हणतात, चला बरं पोरांनो, तुमची कामं नंतर करा, आधी घारगे खाऊन घ्या बरं. अर्जुन म्हणतो, क्या बात आहे आत्या, मस्त. आता अर्जुनने घारगे खाल्लेत. प्रतिमा आत्या म्हणतात, अस्मिताला भोपळ्याचे घारगे फार आवडतात. ए सायली, अगं जाताना घारगे घेऊन जा हं माझ्या अस्मितासाठी. प्रतिमा आत्या म्हणतात, तुमचं काम चालू द्या, मी आलेच हं. रविराज म्हणतात, थांब प्रतिमा, बस तू, हे आमचं नाही आपलं काम आहे. सुमन पण म्हणते, भाऊजी मग मी जाते हं. रविराज म्हणतात, नाही तू पण बस सुमन. काय रे अर्जुन, बोल आता, काय बोलत होतास? अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली सिनियर बाबू म्हणालाय तो ऍक्सिडेंट महिपतने घडवून आणला नव्हता, म्हणजे तो मुद्दामूनच घडला होता. म्हणजे त्याला कोणीतरी तुझी सुपारी दिली होती या अपघातासाठी. आता रविराज ते ऐकतात आणि आश्चर्य व्यक्त करतात. काय रे अर्जुन, सुपारी? कोणी दिली सुपारी? सायली म्हणते, तेच आम्ही तुम्हाला विचारायला आलोय काका. म्हणजे तुम्हाला कोणावर शंका आहे का? तुमचं कोणी असं शत्रू आहे का? रविराज काही सेकंड विचार करतात बरं का. तेवढ्यात नागराज पण आलाय तिथे. अर्जुन म्हणत असतो, ए सिनियर, एखादा असा आरोपी आहे का की ज्याला तुझ्यामुळे शिक्षा झालीये? रविराज म्हणतात, अरे असे तर बरेच होते रे. हा, एक जग्गू नावाचा होता, त्याला माझ्यामुळे जन्मठेप झाली होती बघ. नागराज हे सगळं ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात, अरे तो जग्गू जेलमध्ये गेल्यावर धमकी देत होता, सोडगील सोडगील वगैरे, तसा ओरडत होता तो. आणि असे दोघं तिघं होते की त्या दरम्यानच त्यांची सुटका झाली होती. अर्जुन म्हणतो, ए सिनियर, मला सगळ्यांची नावं आणि रेकॉर्ड दे हं. सायली म्हणते, रविराज काका, आम्हाला असं वाटतंय की महिपतने हे सगळं फक्त पैशासाठीच केलं नसावं. या मागचा काही त्याचा वेगळा हेतू असेल तर. नागराज हे सगळं ऐकतोय बरं का प्रेक्षकांनो. सायली म्हणते, ज्याने सुपारी दिली त्याच्याशी महिपतची मैत्री वगैरे असू शकते. नाही म्हणजे तुमच्याकडनं नकळत महिपतचं काही नुकसान वगैरे झालंय का? आता सायली हे सगळं बोलते तेव्हा नागराज बघा कसा बघतोय. आता हे सिनियर म्हणजे रविराज जरा विचार करताय, त्यांना काही कळेना. तेवढं सुमनचं लक्ष जातं नागराजकडे. सुमन मनात विचार करते, ह्यांचा चेहरा एवढा का पडलाय? आता बघा हे सगळं ऐकून या सगळ्यांनाच खूप टेन्शन आलंय. नागराज लगेच या सगळ्यांमध्ये सामील होत म्हणतो, अरे वा, सायली अर्जुन केव्हा आलात रे तुम्ही? नागराज समोर ठेवलेले घारगे बघून म्हणतो, क्या बात है, आज वहिनीने घारगे केले वाटतं. आता एक घारगा उचलतो बरं का त्यातला. सुमन सारखी नागराजकडे बघत असते. सायली ते नोटीस करते. सुमन आता सारखी नागराजकडे पाहत असते, अशी सारखी सारखी. तेव्हा सायली तिला बघून म्हणते, काय झालं सुमन काकू? नाही म्हणजे तुम्हाला काही आठवतंय का त्या अपघाताविषयी? सुमन घाबरते आता बरं का सायलीच्या या प्रश्नावर. आणि आता तिचा चेहरा जरा बिचारीचा असा वेगळाच झालेला असतो. आता सायली पुन्हा विचारते, काकू काही माहितीये का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, काय झालं काकू, खरंच तुम्हाला माहितीये काही? सुमन म्हणते, नाही ग सायली, मला नाही माहित बाई काही. नाही मला कसं काय आठवेल ना, मला नाही काही आठवत आहे. असं म्हणून सुमन उत्तर टाळते बरं का. पण आता बघा नागराज म्हणतो, नाही म्हणजे त्या ऍक्सिडेंटचा विषय कशाला निघाला अचानक आज? आता तर वहिनीची स्मृती परत आलीये, तन्वी तर कधीची सापडलीये, आता काय आहे अचानक या ऍक्सिडेंट बद्दल? नाही म्हणजे कशाला रे दादा, कशाला त्या जुन्या आठवणी काढायच्या ऍक्सिडेंटच्या वगैरे? मला तर वाटतं ते सगळं विसरून जायला हवं आपण. रविराज रागो रागो बघतात बरं का नागराजकडे. सुमन मुद्दाम म्हणते, अहो चलता का, फ्रेश व्हा ना, मी नॅपकिन काढून देते तुम्हाला. सुमन त्याला तिथे म्हणजे उभं राहू द्यायचं नाही म्हणून हे सगळं म्हणत असते मुद्दाम. नागराज म्हणतो, असं काय करते सुमन? अगं अर्जुन सायली किती दिवसांनी आलेत आपल्याकडे,
मला जरा गप्पा मारू दे ना त्यांच्याशी. आता रविराज चिडून म्हणतात, काय रे नागराज, खूप वेळाने घरी आलायस तू आज. तू पण जरा फ्रेश होऊन ये, मला पण बोलायचं आहे तुझ्याशी. आता रविराजने असं बोलल्या बोलल्या, बरं दादा, काय कशाबद्दल बोलायचं होतं तुला माझ्याशी? रविराज म्हणतात, तू जा फ्रेश हो, मी सांगतो तुला नंतर. आता नागराजचा डायरेक्ट इन्सल्ट केल्यासारखंच करतात ना रविराज. आता लगेच रविराज म्हणतो, बरं येतो हा अर्जुन. अर्जुन आता नुसतं स्माइल करतो त्याच्याकडे, बरं बरं ये काका. रविराज म्हणतात, अर्जुन, या सगळ्या अपराध्यांचे रेकॉर्ड मिळतो का ते बघतो मी. अर्जुन म्हणतो, हो, आणि सिनियर, तो जग्गू का कोण तो जेलमधून सुटला का ते बघूयात आपण. रविराज म्हणतात, अर्जुन चल तू माझ्या रूम मध्ये, तिथेच जाऊन बोलूयात, काही जुन्या फाईल पण चेक करूयात. अर्जुन म्हणतो, हो चालेल चल. आता अर्जुन आणि रविराज त्यांच्या रूम मध्ये गेलेत. आता इकडे प्रतिमात्या पण त्यांचं त्यांचं काम करायला स्वयंपाकघरात जातात. सायली पण जरा बाजूला जाते. आता सुमन म्हणते, वहिनी मी आवडते हे. आता सुमनने ते राहिलेले घारगे किचन मध्ये नेलेत. पण नेता नेता मनात विचार करते, बरं झालं बाई सगळे निघून गेले, म्हणजे यांच्या कानावर आता पुढची चर्चा पडणारच नाही. हे किती अस्वस्थ झाले होते. म्हणजे यांचा फक्त महिपतशीच नाही, या अपघाताशी काही संबंध असेल का यांचा? बिचारी सुमन बरेच विचार करते बरं का प्रेक्षकांनो. आणि आता या सुमनला बरंच भोगावं पण लागतं. म्हणजे या नागराजचा राग, आणि नागराज तिला त्रास देतोय बरं का प्रेक्षकांनो. पुढच्या सीन मध्ये त्यांनी दाखवलंय. आता सुमन डायरेक्ट नागराजच्या रूम मध्ये जाते आणि नागराजला प्रश्न विचारायला लागते. नागराज तिला आरशात बघतो आणि म्हणतो, काय गे सुमन, चहा आणला का तू माझ्यासाठी? आणलाय का चहा? मी काय विचारतोय तुला? सुमन म्हणते, आणेल मी नंतर चहा, पण मला तुम्हाला काही विचारायचंय. नागराज म्हणतो, मला काही तुझा ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. सुमन म्हणते, अहो ऐका तरी, अहो मैपत शिकरे कुठे लपलाय हे तुम्हाला माहितीये ना? नागराज आता खूप चिडतो बरं का सुमनवर, पण म्हणतो कसा, मला कसं माहित असणार आहे तो मैपत कुठे लपलाय? सुमन म्हणते, कारण तुम्ही अजूनही त्याच्या संपर्कात आहात. हे बघा अहो, माझ्या डोळ्यात धूळ फेकायचा प्रयत्न करू नका. आता या सुमनने थेटच प्रश्न विचारलाय नागराजला, मैपत कुठे लपलाय हे सांगून टाका दादांना. आता जेव्हा सुमन असं बोलते तेव्हा नागराज तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, ए सुमन, देवानं जीभ दिली म्हणून वाटेल ते बोलतेस का? हे बघ, माझा आणि मैपत शिकरेचा काहीही संबंध नाहीये. सुमन, तुझ्या माठ डोक्यात हे शिरत असेल तर ठीक आहे, पण माझ्याकडे अजूनही पर्याय आहेत बरं का सुमन. सुमन म्हणत असते, अहो असं काय करता, कबूल करून टाका ना हे सगळं. पण आता नागराज कसला ऐकतोय, नागराज तिलाच त्रास देतोय. कसला विचित्र माणूस आहे ना हा नागराज. बाहेर याचं काही चालत नाही तर बायकोवर दाखवतोय बघा ना दमदाटी. आपण या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. सुमनला त्याने आता असं धरलंय बरं का आणि म्हणतोय, ए सुमन, टिवटिव बंद कर तुझी, बस झालं, तोंड बंद कर. आणि का करतेस ग हे सगळं? ठाण्याला तुझ्या आत्याकडे मुद्दाम पाठवलं ना मला. आता मी खाली होतो तर मुद्दाम मला हाकलत होतीस ना तिथून. मुद्दाम करतेस ना सुमन, काय ग ए? असं म्हणून त्याने आता त्या सुमनला बिचारीला असं कपाटावर लोटले आणि तिच्याकडे रागाने बघतोय. सुमनला खूप त्रास होत असतो, त्याने दाबलंय ना तिला म्हणून. आता बघा प्रेक्षकांनो, आणि हा त्रास जो आहे ना तो सायलीला लक्षात येतो आता, पण ते त्यांनी पुढच्या प्रोमोत दाखवलंय. आता हा सीन तुम्हाला प्रचंड आवडणार आहे. नागराज गेलाय, आता प्रिया मैपतवर लक्ष ठेवायला आली आहे बरं का. मैपत तिच्याकडे कसा राग पाहत असतो पहा. प्रिया घाबरते त्याच्या या नजरेला. मैपत मनात विचार करतोय, ही पोर मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. इथून बाहेर पडायचं असेल तर हिचा काही उपयोग पण होणार नाहीये म्हणा मला. पण आता कसा माइंड गेम खेळतोय बघा ना मैपत प्रेक्षकांनो. प्रिया मनात विचार करते, बापरे, हा मैपत माझ्याकडे असं बघतोय जसं काही नजरेनेच माझा जीव घेईल. बापरे, त्या नागोबाच्या एखाद्या चुकीमुळे हा मैपत जर सुटला ना तर हा खरंच माझे तुकडे करेल. प्रिया मनात विचार करते, नाही 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 नाही, आता मला स्वतःलाच काहीतरी करायला हवं. ही प्रिया आता त्या मैपतला सॉरी म्हणायला जाते बरं का प्रेक्षकांनो. मजा येते तिची. प्रिया म्हणते, अण्णा सर, मला या सगळ्यासाठी सॉरी म्हणायचं होतं तुम्हाला. आता मैपत तिच्याकडे तरी पण कसा रागाने बघतोय बघा ना. प्रिया म्हणते, हे बघा, तुम्हाला असं किडनॅप करायचं, हे असं बांधून ठेवायचं, हा माझा प्लॅन नव्हता अण्णा सर. हा सगळा प्लॅन नागराज काकाचा होता. मी त्यांना सांगत होते नका करू असं, अण्णा सरांसोबत नका करू असं, पण त्यांनी त्यांनी माझं ऐकलं नाही हो. त्यांनीच तुमच्या डोक्यावर मारलं आणि तुम्ही बेशुद्ध झालात अण्णा सर. अण्णा सर सॉरी, खरंच सॉरी. आता मैपत तिला काय उत्तर देतो ऐका. मैपत म्हणतो, सॉरी, खरंच सॉरी. अय चिचुंद्रे, तुला माहितीये का
10 वर्षापूर्वी एका माणसानं माझ्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. माझ्या माणसानं त्याला धरला, माझ्या समोर आणलं, तो मला सॉरी म्हणला. खरंच सॉरी, खरंच सॉरी असं म्हणला. मी त्याचे 32 तुकडे केले कुऱ्हाडीनं. तुला माहितीये का चिचुंद्रे, एकदा माझ्या पोरीला कॉलेजातल्या एका पोरानं छेडलं. मी काय केलं, माझ्या माणसानं पाठवलं, त्या पोराला धरला. त्या पोराला माझ्या समोर आणल्यावर ते पोरग मला म्हणला सॉरी, खरंच सॉरी. मी त्याचे डोळे काढले, जीभ कापलीये. तुला माहितीये का ग चिचुंद्रे, एकदा माझ्याच माणसानं माझेच पैसे चोरले आणि मग पळून गेला, पण तरी माझ्या माणसानं त्याला धरलं. माझ्या माणसानं त्याला माझ्या समोर आणला. तो मला काय म्हणला, काय म्हणला तो मला? प्रिया म्हणते सॉरी. मैपत म्हणतो खरंच सॉरी. मी काय केलं, त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधला आणि त्याला डोंगरावरून फेकून दिलं. आता प्रिया घाबरली बर का. प्रिया म्हणते अण्णा सर, मला हे सगळं तुम्ही का सांगताय? मैपत म्हणतो सांगतो ना तुला, बैस इथं बैस. मैपत आता प्रियाला तिथे बाजूला असलेल्या खुर्चीवर बसायला सांगतो. प्रिया घाबरत घाबरत बसलीये बर का त्याच्या जवळ. मैपत म्हणतो मी काय म्हणतो चिचुंद्रे, तुला ना चॉईस देतो मी. मैपत आता प्रियाला म्हणतो मी ना का करतोय ना हे सगळं ते सांगतो तुला. तुला ना मी चॉईस देतो, चॉईस. ते नाही का परीक्षेमध्ये विचारलं जात, तुम्हाला कुठे जायला आवडेल? जंगलात जायला आवडेल, समुद्रावर जायला आवडेल का डोंगरावर जायला आवडेल? तसं मी तुला चॉईस देतो हा चिचुंद्रे. तुला कसं मरायला आवडेल? तुझे तुकडे करू, तुझे डोळे काढू, तुझी जीभ कापू का गळ्यात तुझा दगड बांधू आणि तुला डोंगरावरून खाली फेकून देऊ? काही दिवसानं तुझा सापळा सापडल आणि तो 40 किलो दगड. प्रिया आता रडायची बाकी असते बर का प्रेक्षकांना. ती खूप घाबरली आहे. प्रिया म्हणते अण्णा सर, अहो अण्णा सर असं का बोलताय मला? मी सांगते ना तुम्हाला, या सगळ्यात माझा हात नाहीये. हा सगळा नागराज काकांचा प्लॅन आहे. अण्णा सर, अहो माझ्या मनात तुमच्याविषयी फक्त आदर आहे, खूप आदर आहे. खरंच फक्त आदर आहे. आता मैपत खुर्ची सरकवतो बर का तिच्या जवळ. आता प्रिया आणखी घाबरते. लिटरली तिला घाम फुटलेला असतो हा प्रेक्षकांनो. मैपत तिला म्हणतो माझ्याविषयी तुझ्या मनात आदर आहे काय ग चिचुंद्रे? माझ्यासाठी तुझ्या मनात आदर आहे ना, मग मला असं बांधून ठेवलेलं तुला बघवतं का ग? म्हणून म्हणतो चल, मनातला आदर ठेवायपेक्षा फादर समजून मला इथून सोड, मग तुझं मरणं पण कॅन्सल. प्रिया म्हणते अण्णा सर असं काय करताय? अहो मी तुम्हाला सोडवलं ना तर तुम्ही मला मारायच्या आधी तो नागराज काका मला मारेल हो. अहो तो धमकी देऊन गेलाय मला तशी. अण्णा सर माझ्यावर विश्वास ठेवा ना हो, खरंच प्लीज. मैपत नुसता तिच्या तोंडाकडे बघतोय बर का. आता काय सीन होता प्रेक्षकांनो, वाव, 100 पैकी 100 मार्क. कसला वठवला या दोघांनी हा सीन. या मालिकेमध्ये जर मैपत आणि प्रिया नाही ना प्रेक्षकांनो, तर मजाच येत नाही या मालिका बघायला. म्हणजे तसे सगळेच कलाकार दी बेस्ट आहेत, पण सगळ्यात जास्ती 4 चांद कोणी लावत असेल ना तर मैपत आणि प्रिया यांच्या ऍक्टिंगमुळे अमेझिंग मजा येते ही मालिका बघायला. तुम्ही आहात ना माझ्या मताशी सहमत? काल बऱ्याच जणांनी मला कमेंट करून सांगितलं होतं खरंच विलनमुळे या मालिकेत खूप मजा येते. कालही मी तुम्हाला म्हटले होते, पण आजच्या या सीनमुळे आणखीन भारी वाटलंय. तर आता रविराज आणि सायली बसलेत बर का तिथे रूम मध्ये. आता यांची चर्चा दाखवली आहे. रविराज एक फाईल बघून म्हणतात अरे अर्जुन, दळवी मर्डर केस मध्ये त्याला फाशी झाली होती, त्यामुळे तो आरोपी काही सूड घेणार नाही. सायली म्हणते काका, तुम्ही ज्यांना ज्यांना शिक्षा मिळवून दिली ते अपघाताच्या वेळेला ते जेलमध्ये असतील ना? आता अर्जुनही या गोष्टीचा विचार करायला लागतो. सायली म्हणते अर्थात जेलमधनं सुपारी देणं त्यांना शक्य आहे, पण तरी पैशासाठी मैपतने हे केलं असेल असं नाही वाटत आहे मला. अर्जुन म्हणतो सायली तुझं बरोबर आहे. सायली म्हणते हो ना, त्या मैपतचा काहीतरी वेगळा हेतू असावा. अर्जुन म्हणतो आपल्याला ना सगळ्या फाईल्स बघायला हव्या. सायली आता एक फाईल बघून म्हणते रविराज काका, या दोन्ही केसमध्ये साक्षीदाराचे एकच नाव आहे, हे कसं? रविराज म्हणतात अगं त्या केसमध्ये 2 केसेस आहेत ना, त्या एकाच IT कंपनीमध्ये एकाच महिन्याच्या कालावधीमध्ये घडल्या. अर्थात ते 2 संशयित पुराव्याअभावी सुटून गेले महिनाभरात, पण त्यातल्या एकाच्या वडिलाने मुलावर केस चालली म्हणून आत्महत्या केली होती. अर्जुन म्हणतो सिनियर, आपण सगळी माहिती काढायला हवी, म्हणजे हा सुद्धा आपला मेजर सस्पेक्ट असू शकतो. आता बऱ्याच फाईल बघतात हे प्रेक्षकांनो, यांना असं वाटतंय की कोणीतरी असा शत्रू असेल ज्याला रविराजांनी शिक्षा दिली म्हणून तो बदला घेतोय, मैपतला सुपारी त्यांनी दिली असावी म्हणून हे सगळे मागचे केसेस काढून शोधाशोध करताय. आता पुढची आणखीन एक केस काहीतरी सापडते या अर्जुनला.
त्या फाईलमध्ये लिहिलेलं असतं ही इज इनसाइड द सिस्टम. अर्जुन ते वाचतो आणि रविराजांना विचारतो, ए सिनियर, अरे हे बघ रे, म्हणजे ही कुठली केस आहे? रविराज म्हणतात, अरे ती ना, अरे ती पण एक मर्डर केसच होती अरे अर्जुन. त्यात एक पोलीस अधिकारी अडकला होता. त्याने जेलमध्येच 2 गुंडांना नाही, सुपारी दिली होती उद्योगपतींना मारण्यासाठी. त्यातल्या एकाला त्याने गाडीने ऍक्सिडेंट घडवून आणला आणि दुसऱ्याला दरीत ढकलून दिलं होतं. सायली म्हणते, मग त्या पोलीस अधिकाऱ्यावरच केस झाली? रविराज म्हणतात, अर्थातच. त्याने त्या अपघातासाठी जी गाडी बोलवली होती ती त्यानेच बोलवली होती आणि नंबर ट्रेस केला आणि ह्या सगळ्या मालकापर्यंत आम्ही पोहोचलो. मालकाने आम्हाला सगळी खरी खरी माहिती दिली. दुसरी केस, अगं जिथे ऍक्सिडेंट झाला ना ती टुरिस्ट प्लेस होती. अर्थात तिथे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे होतेच. करणारा कोणीतरी वेगळा होता, पण मास्टर माइंड हा पोलीस अधिकारी आहे हे आम्हाला कळलं. या केसमध्ये त्याला 15 वर्षाची शिक्षा झाली. अर्जुन म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे तो पोलीस ऑफिसरचं करिअर आणि अब्रू दोन्ही संपवलंस ना तू सिनियर, त्यामुळे तोही असं करू शकतो. याचं नाव आपण आपल्या सस्पेक्ट मध्ये पण ठेवूयात. रविराज म्हणतात, अर्जुन तू एक काम कर, तू या सगळ्या केसेसची ना एक लिस्ट तयार कर, तुझ्याकडे ठेव आणि बघ. म्हणजे तोपर्यंत ना मी जरा मागच्या केसेस ओपन करतो. हा, अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चालेल सिनियर. आता यांनी बरीच शोधाशोध सुरू केली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि चांगलेच हात पाय धुवून मागे लागलेत आता. मैपतला सुपारी देणारा तो पठ्ठ्या कोण आहे हे शोधायसाठी. प्रेक्षकांनो, तो पठ्ठ्या यांच्या घरातच आहे हे त्यांना लवकरच कळेल. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. तुर्तास आजचा हा एपिसोड संपलाय बरं का. आता पुढच्या भागाचा प्रोमो ऐका. पुढच्या भागात आपण बघतोय की रविराज आता या नागराजला म्हणतात, त्या ड्रायव्हरला पुढच्या प्रोमो मध्ये आपण असं बघतोय की रविराज नागराजला सांगतात, मैपतने स्वतः कबुली दिली होती, ड्रायव्हरला त्याने पैसे दिले होते आम्हाला मारण्यासाठी. आता नागराज तुला एकच प्रश्न विचारतोय, मैपत शिखरे सोबत तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे का की नाहीये? आता नागराज काय उत्तर देतो ते उद्या कळेलच आपल्याला. सुमन आता घाबरी गुबरी झालेली असते तेव्हा सायली म्हणते, काय झालं काकू, तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये दिसताय? आणि सगळ्यांचं लक्ष सुमनकडे जातं. सुमन आता सायली, रविराज, प्रतिमा त्याला नागराज बद्दल काही सांगेल का? बघूयात. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच. आजचा एपिसोड छान होता प्रेक्षकांनो. सिक्वली ते आता खूप चांगलं दाखवतात. मला तर आवडला. आजचा सगळ्यात बेस्ट सीन तुम्हाला कुठला वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आजच्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आता प्रेक्षकांनो उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.